BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. अध्याय पहिल्यामध्ये अधिक मासाची उत्पत्ती, ब्राह्मणांची सेवा कशी करावी आणि दानाची पद्धती सांगितलेली आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्रभ्यां नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमोजी गणराजा एकदंता चतुर्भुजा फरशपानी अधोक्षजा उभ्विध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देऊ निया अभयवरू नेई परपारू ग्रंथ हा नमो आदि जननी चराचर जिये पासुनी ते शारदा हंस वाहिनी ग्रंथारंभी नमी येली. नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास त्याची धरुणी आकाश ग्रंथ शेवटास जाओ हा. प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपले अधीन ग्रंथारवी लोभ धरून वदन म्हणे तो मूर्ख हो. येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणीचे संमत त्याचा असे हा मतितार्थ तो असो अवगता श्रोतिया. श्लोक. एकदा मुनय सर्वे नैमिषारण्य मागता परब्रह्मता येच हरिद्वार निवायसे. टीका. कवन एक अवसाराची संधी येऊन या ऋषींची मांदी नैमिषारण्याची अवधी येथे झाले सत्वर. जे महातपस्वी योगीराज महानुभव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्र समुदायीशी पातले शशी समान शीतळता भानु समान तेजाळता तेयाची आशीर्वादे तत्वता रंगतो प्रभुत्वता पावे पै. ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते समग्र ऋषी मिळवण सुता प्रति करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी दरिद्री व्यथा शरीरे जडे रोग अवस्था नित्य नाम स्मरण करिता अवकाश कदा नसे पै. जरी की जे तीर्थाटन व्याधीग्रस्त शरीर शीन संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पै. शक्ती विन सर्वथा न जावावे तीर्थपंथा द्रव्य जावे तरी जरी तत्वता तरी दरिद्र व्यथा अपार. स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा. ऐसियासी कवन उपाय प्राणिया कैसा तरणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते. अनंत पापाची या राशी दरिद्रे घडती प्राणियाशी मग पावे रवरव नरकाशी. यमन यातनेशी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलले प्रकार नाना ते जाचनी भोगिता जना उसंत जाना नसेची. ऐशिया प्राणियाशी कैसेनी करावे परमार्थाशी तरी कृपा करून आम्हाशी काही उपाय सांगावे. ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूत पै. श्लोक. सूत उवाच शृणुध्वं ऋषय सर्वे कथा पौराणिकी शुभा लक्ष्मी माधव संवाद शृण्वाता पापनाशनम. टीका. सूत वदे तेव्हा वदन मोळी ऐकावं सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्राथिती झाली कमळजा. तुम्हा ऐशाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन एका वचन पै माझे. श्लोक. श्री लक्ष्मी उवाच देव देव जगन्नाथ भुक्ती मुक्ती प्रदायक कथस्व प्रसादेन संशयो मोर्दये स्थिती मुनीश्वरा प्रवदन्ती कृष्णद्वैपाय ज्ञानिया अदत्तं नैव लभ्यत दत्तं चैवो प्रतिष्ठति यथा वंध्या गृहसश्च पतिवंश विनाशिनी तथा दानविहीनतो जंतो जन्म निरर्थकम. टीका. हे भगवन देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणीमात्रांचे पालनाधीश सर्वांत्रांचे स्वामी या तरी कृपाळुत्वे करुनी निवेदावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केवी तरती भरणार नवी. जैसी पतिविन रमणी न शोभे कथा तीन यामिनी तेवी अदत्त जालिया प्राणी न शोभे दानी कथा तो तैसे दान धर्माविन जे नर ते द्विपदाचे केवळ खर तरी अल्प वेचून पुण्य अपार. कवन असे स्वामिया कवन दान कवन तप हे कृपा करून या अल्प मज निवेदावे स्वल्प तरणोपाय जगाते. ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा आकर्णुनी बोलत सेवाच्या स्वामी तो दीन जनाचा केशवराज सत्यपै. श्लोक. तथापि कथतं तीहं दैवज्ञा शास्त्र कोविदा म्लिम्लुं चेतुसं प्राप्ते क्रिया सर्वा परिजतेत युक्तायुक्तं सदा यदा पूर्वार्चार्थ योदितं देवकार्य पितृकार्य तीर्थयात्रा व्रतातिकं शौरं मौजी विवाहचं व्रतं काम्योपासविकं मलिमलुं चेसदात्यचं गृहश्चैचं विशेषता. टीका. एकहो शिरब्धतनिये
दुर्लभ तो नरदेह, येथे सहजासहज घडती अपाय, सहाय्यास नसता अनायासे. ते कवन म्हणशी तरी एके, युक्तायुक्त प्रकार देखे, शास्त्री बोलिले अनेके, ते आवश्यक घडतिके. स्नान संध्या देवतार्चन, कुळ धर्म वर्णाश्रम जान, पर्व काळ न घडे दान, मग तीर्थ भ्रमण कायसे. शरीरी भरता व्याधी, मग कैसे स्नान देवतार्चन विधी, अथवा पर्व काळ कुळ धर्म संधी, द्रव्याविन सिद्धी केवी होय. किंवा अकाळी घडे मौजी लग्न, द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण. अष्टवर्षाचा निर्धारे, अष्टवर्षीच लोपनयन, तैसेच कन्येचे कन्यादान, हे समयाशी न घडती जाण. म्हणून अकाळ बोलिजे, का आलिया पितृदिवस, कांता झालिया अस्पर्श, म्हणून अकाळी तो दिवस. शास्त्राज्ञेने ऐसे बोलती, अथवा व्याधिग्रस्त झाले शरीर, मग राहिला सहजची आचार, तैसेच प्राशन करणे लागे नीर, अन्नही परिकर संयेवरी. इतुकी या दोषांच्या मळाशी, संचय होताशी समराशी, तया ते म्हणशी मलमाशी, घटका पळ दिवस गणिता, नक्षत्र आणि मास तेती, हे कवने अर्थे उणे होती, तरी ऐशा दोषाशी होता भरती, मग ते पावती क्षयाते. म्हणून तिसरे वर्षी जाण, एक मास अधिक येणे गुण, मग ते होय म्हणून नामाभिधान. मलमास जाण बोलिजे, तरी ऐस या दोषांचे शाळन, होईल तेची एके साधन. मलमासाचे ते अधिष्ठान, ते स्वयमीच जाण वल्लवे, जे त्रिगुण निरसिल्यावरी, वस्तू उरे साक्षात्कारी, हे खून जाणावी चतुरी. संत सेवा धरिजे, तैसे 3 संवत्सर गेलिया, उरे मास ज्योतिर्मया, नाम धरिती जाणती तया. केशवराया म्हणून केला सर्व कर्मांचा नाश, उरला नाही लवलेश, म्हणून बोलिजे केश, दोष ग्रासक जो मी. त्या मासाचे महिमान, एके होऊनी सावधान, मलमास प्राप्त झालिया जाण, मांगल्य विधान लोपती, न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य, तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जाण पै. तरी ऐसियासी काय केजे, कवन पुण्य दोषशाळी जे, तरी एके कमळजे, जे सुगम भूमंडळी. श्लोक. असंक्रांतो यदा मास, प्राप्यते मानवे प्रिय, महोत्सवस्तदा कार्य, आत्मनोहित कांक्षिवी. टीका. संक्रांतीहीन जो मास, म्हणून मलमास, येथे जया वाटे हव्यास, परलोकी चापै. त्याने काय आचरावे, स्त्री अथवा पुरुष भावे, पुण्यक्रिया स्वभावे, आचरण पैकी जे. ऐकून ऐसे उत्तर, लक्ष्मी बोले प्रत्युत्तर, कवन विधी कवन प्रकार, कृपा करून सांगिजे. श्लोक. लक्ष्मी उवाच, यदि नाथत्वा प्रोक्ता महवे प्रदायकाः, उद्यापनं च विधिवदित हास समविंतः. टीका. हे नाथ कृपाळुवा, यथानुक्रमे निवेदावा, उद्यापन विधी बरवा, जे पूर्वी केशवा पुसिले, मग बोलो आदरिले. देवे परमहास्य केले, म्हणे अद्यापि नाही गेले, अज्ञान पै तुझे. ब्राह्मणस्य मुख मासित, ऐसी तो श्रुती गर्जत, ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तू जाणत असती की. तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे, सांगतो तू ते जाण ऐसे, वेदत्रयी ज्ञान प्रकाशे, अनारिशे सर्वदा. श्लोक. विद्या विनयन संपन्ने, ब्राह्मणे गविहिंस्तिनी, शुनीश्चैव शपाकेश्च, पंडिता समर्दिष्णा. टीका. इही लक्षणीचे मंडित, स्नान संध्याशीळ सदायुक्त, विद्या असूनी अगर्वित, ते प्रिय होत मजलागी. स्वगृही जे पचते अन्न, अग्निहोत्र श्रौत सम्मार्थ जान, वेदांत रंगीचे ज्ञान, ते प्रिय जान मजलागी. वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न, पंडित आणि विप्र जान, याज्ञिक अज्ञायिक जान, ते प्रिय मजलागी. इतकी असूनी अगर्वित, ओळंगता नाही किंचित, समान दृष्टी सर्वातीत, तो प्रिय निश्चित मजलागी. म्हणून माझे मुख हिरदार, वेदेचे केला असे साचार. ऐकून ऐसे उत्तर, लक्ष्मी बोलती झाली, ऐका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणा देता, तरी का फिरती लोलंगता. कवडीसाठी विदेशी, तरी ते विषयीचा संशयो, निरसावाजी संदेहो, तव बोलती ते माधवो. ऐके अभिप्रावे पैयाचा, कृतत्रेत द्वापारा आणि कली, हे निर्माण झाले जी एकाळी. सूर्यकर्णी उद्भवे केळी, एकची वेळी. त्या काळीचा वृत्तांत असे पै. 4 युगी निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली दत्तोता, ते 33 कोटीची विधाता, तोही होता जवळीके. ते वेळी युगाचा युगधर्म, 4 वर्णाश्रम, तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी. कृतयुगामा झाली स्नान संध्यादी कर्मे मध्यान्नावरी, ब्राह्मणे संपदावी बरवी परी, मग आश्रमी भीतरी पैयावे. परितयांची योग क्षेम चिंता, रायानी करावी व्यवस्था, न मागता पूर्वी ती पदार्था, कार्य प्रसंगता संपादी. ऐसा प्रथम युगी धर्म होता, दुसरी याचा एक आता, त्रेतायुग प्राप्त होता. धर्म कोणता अवधारी, एक याम पर्यंतवरी, नित्य नेम सारवा भुसुरी, मग जाऊन राजद्वारी, जोडल्या करी बिनवावे. तव त्या प्रभूने जाणा, पूर्वी जे ब्राह्मणांची वासना, द्वितीय युगींची ही रचना, कर्माचरण अंतरले. आता तिसरे द्वापार, एक त्याचा निर्धार, यज्ञादी कर्मे करती राजेश्वर, तेथे जाती न पाचारिता, धन आशेसाठी बापुडी, हिंडताती देशोधडी, तेथे स्वधर्मा ते बापुडी, अंतरली अनायासे, कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचेच ध्यान, म्हणून हिंडती रानो रान, कर्म भोगे आपुल्या. ऐसे चतुर्युगाचे विवरण, तुझे केले म्या कथन, तरी ब्राह्मणांचा अन्याय कवन, पाहे शोधून अंतरी, केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्रह्मास्त्र मुख
म्हणून या लागी दोष न ठेवून निर्दोषी जाण भुसुर. जैसे स्वर्गी सुरवर तसे पृथ्वीवरी भुसुर. होतो माझाच अवतार म्हणून अगोदर पूजावे. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे तेने हे व्रता करावे. बर्वे देव ब्राह्मण पूजावे एक बर्वे परी कैसी. प्रातकाळी उठोनिया नित्य नेमादिक क्रिया. सारून या स्नानविधी बरविया. मूर्ती पूजाव्या देवतार्चनी. उपरी सपत्नीक ब्राह्मणाते पाचारी जे भावार्थे. आसन देऊन त्यांते पूजा विधानाते पैकीचे. अर्घ्यपादादी पूजा बरवी. चंदन सुगंधी पुष्पे आणावी तेने विधी समर्पावी. पूजा मज प्रित्यर्थ मग नाना प्रकारे मिष्टान्न अपूप लाडू पक्वान्न क्षीरखांड पायसान्न करावी निर्माण तया लागी. नाना प्रकारे चित्रविचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र. कथी कावटत कादी यंत्र दधी मिश्रित करावे. अनेक प्रकारची रायाती भावे करावी तयाप्रती. द्योधन्य भोजनांप्रती तयाप्रती समर्पावे. ऐसे षडश मिष्टान्न आकंठ घालावे भोजन. येणे करता मी जनार्दन संतुष्ट होय त्यावरी. श्लोक. अर्घद्यात स्पत्निक प्रहुष्टेनांतरात्मनाः मंत्रेणानेन देवेशी ब्राह्मणो सह मांसस्मरण. अचरित्वाद्यदानेन ब्राह्मणा पूजयेत्ततः सपत्नीकान् शुचीन् शान्तन्मधुर चूर्णे स भोजने. स्मृतयोद्विजरूपेण तत्पत्नीत्वा मनुस्मरण परिधाया यथाशक्त्या वस्त्रालंकारचंदने. टीका. भोजने झाल्यावरी यथाशक्ता वस्त्रे अलंकार बरी मदर्पण परवियारी तया करी अर्पावे. मग घृत पक्व 5 पक्वान्य करून फल तांबूल दक्षिणादान येणे करुणी वायन दायन द्यावे जाण तयाशी. एला लवंगा जायफळ पत्री सहित 13 गुणी तांबूल अर्पुनी घालिजे माळ गळा सुगंध पुष्पाशी. ऐसे पूजन करून बर्वे त्यांचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मी नारायण जाणून नमस्कारावे. मग बोळवावे स्वाश्रमा. ऐसे व्रत 1 मासवरी करावे सहपरिवारी. आपण नक्त करावे अस्तमानावरी. मग भोजन परिसारावी. ऐसे करता व्रताचरण होय दोष मळाचे क्षाळन. मग सुचिमंत होऊन पावे सदन माझे तो. ऐसा इतिहास बरवा जाण लक्ष्मी प्रति श्रीनारायण. स्वमुखे श्रुत करी आपण त्याची कथन कथिलेसे. प्राकृत भाषा बरवी तुम्हा ते अर्पिली आघवी. संशय न धरा जीवी पुराणे पाहावी प्रचित. ऐसा प्रथमोध्याय बरवा तुझ प्रति पावो माधवा. येथून कथा भाग अवघा. अवधारावा पुढे पै करता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य. यथार्थी श्लोकाचा पुढ्यार्थ स्वये भगवंत बोलिलासे शोक. मलमास व्रत नार्या करोती समुद्रजे. न वैधव्यम न दारिद्र्यम पुत्र शोक कदाचन. इति श्री अधिक मास महात्म्य पद्म पुराणे संमत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गोड हा. राधे कृष्ण राधे राधे.